आज आपल्याकडे पाहुणेच जादूगार आलेले आहेत म्हटल्यानंतर आपण जास्त वेळ कशाला बोलायचं, जादू बघायला पाहिजे ना. तर बघूयात जादूगार रघुवीर यांची आणखीन एक जादू. अजून एक जादू तुमच्या समोर दाखवणार आहे. ही जगप्रसिद्ध जादू आहे ज्याचं नाव आहे हुदिनी बॉक्स. आणि या प्रयोगाला मला मदतीला येत आहेत माझे गुरु, माझे सिनियर विजय रघुवीर. त्यांच्या एक जोरदार नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तर हे इथे आलेले आहेत मदतीला. तुम्ही सगळ्या लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलात. पहिल्यांदा बॉक्स वाजून बघा. लाकडाचं ठणठणीत आहे का भारत? कापडी पोतक या तंबू ज्याला म्हणतात की एक क्लॉथ बॅग साऱ्या शब्दात, ती इथे सगळ्या लोकांना दाखवू आणि इथे ठेवून देऊ. आता भारत तुम्ही इकडे यायचंय. आपण काय करणार आहोत, इथे तुमचा याच्याशी कधी संबंध आलाय का? नाही आला नाही. माझे वडील विजय रघुवीर त्यांच्या हातात आपण हे घालू. ओके. ते किल्ले इथं निलेशकडे ठेवून देऊ आपण. यांना इथं आतमध्ये आपण टाकतोय त्या साईडने या. ओके सावकाश. आणि भारत तुमच्याकडे रुमाल आहे, हात रुमाल त्या साईडने यायचंय आणि त्याच्या दोन विरुद्ध टोकांना पकडायचंय. असं आणि करकचून गाठ मारा भारत. हवा अजिबात जाता कामा नाही. करकचून ताणून डोक्याला हात लावून बघा. आता शक्य नाही. वरचं झाकण लावतंय भारत. दोन कुलप आहेत ती लावून टाकून उडून बघा. त्याच्या किल्ल्या परत आपल्या निलेश डॉक्टरांकडे देऊया. आता या किल्ल्या पुन्हा त्यांच्याकडे देऊया. भारत या ठिकाणी एक तंबू येतो बघा माझ्याकडे. हा तंबू आपण याच्यावर टाकतोय. मी तिकडनं जाणार आहे आत आणि तिथनं माझी मान बाहेर काढणार आहे. तुम्हाला जोरात इथे 1 2 3 म्हणायचं आणि तिथे येऊन माझी मान धरायची. भारत तोपर्यंत जॅकेट राहतात तुम्हाला. हा भारत 1 2 3. या जादूचं वर्ल्ड रेकॉर्ड किंवा विश्वविक्रम आमच्या रघुवीर कुटुंबाच्या नावावर आहे. इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये इतका फास्ट हा कुठलाही जादूगार इतक्या पद्धतीने अडकून प्रयोग करत नाही. हे तर जादूचे प्रयोग आपण बघतोय, पण काय आहे सर, आमच्या गावात सुद्धा काही जादूगार आहेत. हा. आणि आता तर ते तर मगाशी तुम्ही पाहिलं बाहुल्यांचा खेळ झाला. आता जादूगार म्हणतात की आम्हाला पण यायचंय. बघूयात मग आता ह्या जादूगारांची कला. बोलावूयात आमच्या 3ही जादूगारांना. या जादूगार. क्या बात आहे. तिघी जादूगार फेमस नाही आहेत अजिबातच. तर बघूयात आता ते आपल्याला काय काय दाखवणार आहेत. कोण दाखवणार पहिल्यांदा? कुठली जादू? मी दाखवतो. वा वा. कुठली जादू दाखवणार आपण? म्हणजे पाय गायब होतात. तुमचे पाय गायब होतात? गायब होतील. हे विशेष आहे. हे विशेष आहे सर. सुरू करू मी? थँक्यू सर. थँक्यू. क्या बात आहे. हे तर विशेष. या जादूत मला शूज काढावे लागतील. प्लीज काढा. फार पवित्र जादू आहे. अच्छा. याच्यात चप्पलचा वापर होतो. बूट काढून चप्पल घालता काय वेगळं राहिलं. आणि सुरुवात. वा. ओके. लक्ष खाली असू द्या. वा वा. खाली असू द्या लक्ष. ओ माय गॉड. मस्त मस्त. वा वा वा. माझे पाय गायब झाले. बापरे.
बापरे पाय दिसत नाहीत. माय गॉड माय गॉड. हवेत तरंगतोय असं वाटतं. वा तुम्ही चेक करू शकता. असिस्टंट दाखवा त्यांना. बापरे मस्त मस्त. कडक पण चपला तर दिसत आहेत. तीच तर जादू आहे. अरे बापरे म्हणजे आहेत तिथेच. पाय तिथेच आहेत. पायाने नाचतायत. अदृश्य पाय. अदृश्य. बापरे ओ माय गॉड. बापरे खतरनाक. वा वा वा. कडक 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 जबरदस्त ही बात. कडक जबरदस्त. आम्ही काही लपवत नाही. सगळ्यांना दाखवतो काय जादू असं लपवत नाही. वा वा वा. एक खूपच जबरदस्त जादू मी तुम्हाला दाखवतो. दाखवा दाखवा. गायब होतात काही गोष्टी. काही लोक काही गोष्टी गायब करतात. पण मी हवेत उडवू शकतो. बापरे काय उडवता हवेत. वांग हवेत उडवणार. वांग. वांग हवेत उडवणार? कठीण आहे कठीण आहे. कसं Yes. बघा दाखवतो. ओ बापरे खतरनाक सर्व बाजून. सुपर्ब. बापरे कळलंच नाही आम्हाला. थँक्यू थँक्यू. पेपर बापरे बापरे काय करणार तुम्ही. गायब गायब कसा गायब करणार तुम्ही तो. खाणार तो. जबरदस्त जबरदस्त. वा जबरदस्त जबरदस्त. तर मंडळी मला ना लहानपणापासून जादूचे प्रयोग फार आवडतात आणि समोर जर जादूगार बसलेले आहेत म्हटल्यानंतर गप्प कसं बसायचं. तर पाहूयात जादूगार रघुवीर यांची आणखीन एक जबरदस्त जादू. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय चायनीज आणि अरेबिक जादूचा नमुना. या प्रयोगाला मला मदतीला तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी कुठल्या तरी मुलीची गरज आहे. यंग कोणी Sir. यंग ऑडियन्स. ह्या मॅडम चांगल्या आहेत. हा आमच्या गावामध्ये पण जत्रेत मी पाहिलेले आहेत जादू. पण तिथे मला कोणी कधीच यंग म्हटलं नाही. यंग म्हटले म्हणून मी हात वर केला. या 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 जोरदार टाळ्या देऊयात आपण त्यांना. नमस्कार. आपलं नाव. मेघा. मेघा मी काय करणार आहे 1 2 3 म्हणून तुमच्या डोळ्यात रोखून बघणार आहे आणि जरा जरी त्रास झाला तर तुम्हाला डोळे बंद करायचे. तर बघूया सुपर एअर लेव्हिटेशन. मेघा आल्या आल्या परत. तर या ठिकाणी दिसतात पुन्हा एकदा तुमच्यात मेघा आलेल्या. आणि काही काळ तुम्ही हवेत तरंगत होतात त्यामुळे आजपासून घरी झोपायला बेड वापरायची गरज नाही. तसे हवेत तरंगू शकता. धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.